दर्शना चांगलीच गाढ झोपेत होती. तिचं घोरणं सुरूच होतं. तीच संधी साधत अशोक खाली वाकले आणि तो धागा तिच्या हातावर बांधण्यासाठी ठेवला. तोच घोरण्याचा आवाज एकाएकी बंद झाला. त्यांनी मान वर करून तिरकस नजरेने दर्शनाकडे पाहिले. तेव्हा लाल बुंद डोळ्यांनी दर्शना त्यांच्याकडे रोखून पाहत होती. तिला जाग झालेलं पाहताच अशोकची छाती जोरजोरात धडधडू लागली. दर्शनाने रागातच उठत फाट दिशी अशोकच्या कानचुलात लगावली. तसे ते मागच्या भिंतीवर जोरात आदळून खाली पडले. तो धागाही दूर फेकला गेला. वरील आदळापट आणि बाबांच्या कणायचा आवाज ऐकून श्रेयसनं खालूनच बाबांना जोर जोरात हाका मारायला सुरुवात केली. सुषमाला मात्र ते सहन न झाल्यामुळे ती धावतच वर गेली आणि तिने जे पाहिलं त्यानं तिची बोबडीच वळाली. संतापलेली दर्शना अशोकच्या छाताडावर बसून त्यांचा गळा दाबत होती. मध्येच एका हाताने सपासप त्यांच्या कानाखाली मारत होती. अशोक स्वतःला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते, पण त्या राक्षसी ताकदीपुढे ते हतबल होते. हळूहळू अशोकची शुद्ध हरपू लागली. ते पाहून सुषमानं जोराची किंकाळी फोडली. तिच्या आवाजाने आजूबाजूचे सर्व शेजारी धावत आले. घरात आल्यावर घाबरलेल्या श्रेयसने त्यांना बाबांना वाचवण्याची विनवणी केली. तसे 3-4 पुरुष धावतच माळ्यावर गेले. दर्शनाला तसे पाहताच त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यांनी धावतच जाऊन छाताडावर बसलेल्या दर्शनाला बाजूला करायचा प्रयत्न केला. त्या 4 पुरुषांची ताकदही तिच्यापुढे फिकी पडत होती. त्या पुरुषांना हुसकावून लावत ती पुन्हा अशोकवर धावून जात हिंस्र जनावरासारखी नखांनी वार करू पाहत होती. अशोक आपल्या गळ्यावर हात ठेवून जोरजोरात खोकत सरपटतच दूर जायचा प्रयत्न करू लागले. दर्शनाला सांभाळणे खूपच कठीण जात होते. त्यामुळे अजून 4-5 तरुण माळ्यावर जात त्या सर्वांनी मिळून तिला घट्ट पकडून ठेवले. आता काहीच करता येत नसल्यामुळे ती आणखीन चवताळली. आजूबाजूने पकडलेल्या लोकांचा चावा घेण्याचा प्रयत्न करू लागली, पण सुटका होत नसल्याचे पाहताच रागाने गुरगुरू लागली. त्यांच्याकडे पाहत दात ओठ चावत म्हणाली, भडव्यांनो, सोडा मला, नाहीतर एकेकाला चिरून खाईन. अशोक ताबडतोब जमिनीवर पडलेला धागा उचलत तिला बांधण्यासाठी धावले. तो धागा घेऊन येताना पाहून दर्शना भयंकर पिसाळली. जोरजोरात आक्रोश करू लागली. तिचा तो कर्णकर्कश आवाज भर दुपारी सुद्धा अख्ख्या चाळीत दुमदुमत होता. अशोक तिच्या जवळ जाताच ती म्हणाली, कुत्र्या, खबरदार त्यो धागा माझ्या हातात बांधशील तर तुझ्या पोरीला तर खाईनच, सोबत तुला बी खाईन. अशोकने तिला न जुमानता तिच्या हातात धागा बांधण्यास सुरुवात केली. तशी ती जोरजोरात हालचाल करून हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. धागा बांधून होताच काही काळाच्या आतच तिचे डोळे बंद झाले आणि ती बेशुद्ध झाली. थोड्या वेळाने सर्वांची खात्री पटल्यावर तिला हळूच उचलून बेडवर ठेवण्यात आले. काही वेळ सर्वजण तिची निजलेली मूर्ती न्याहाळत बसले. दर्शनाची झालेली दुरावस्था पाहून अशोक हमसून हमसून रडू लागले. जमलेल्या शेजाऱ्यांनी त्यांना धीर दिला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल विचारपूस केली. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या सुषमाने सुरुवातीपासूनचा सर्व घटनाक्रम कथन केला. त्यानंतर तिथल्या बऱ्याच जणांनी वेगवेगळे दैवी उपाय आणि काही तांत्रिकांची नावे सुचवली. पण दर्शनाला फक्त गावकर काकाच बरे करू शकतात अशी खात्री असल्यामुळे अशोक यांनी ते उपाय नाकारले. तेव्हा आज रात्रीच आपल्या गावी निघायचे असे त्यांनी ठरवले. तसे तिथल्या एका शेजाऱ्याने एक खाजगी वाहनाची व्यवस्था करत त्यांची गावी जाण्याची सोय केली. रात्री सर्व सामानाची बांधाबांध झाल्यावर बाहेर अशोक शेजाऱ्यांशी बोलण्यात मग्न होते. त्यावेळी दर्शना हरवल्यासारखी शून्यात पाहत उभी होती. अखेर चाळवासियांचा निरोप घेऊन तावडे कुटुंब आपल्या गावच्या दिशेने रवाना झाले. प्रवासात सुषमा दर्शनाशी काही ना काही बोलायचा प्रयत्न करू लागली, पण दर्शना मात्र भावनाशून्य अवस्थेत सतत आपल्या हातातल्या धाग्याकडे पाहत होती. पोरीची अवस्था पाहून गळ्यापर्यंत आलेला हुंदका गिळत सुषमा तिला आपल्या मांडीवर डोकं ठेवून झोपवण्याचा प्रयत्न करू लागली. अशोकही ते पाहून मनातून फार दुखी होत होते. सकाळी 10च्या सुमारास ते आपल्या गावी पोहोचले.
आंबा फणसाच्या झाडांनी समृद्ध असे जवळजवळ 40 ते 50 घरं असलेलं ते गाव होतं. प्रत्येक घर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपत एकमेकांपासून काहीशा अंतरावर होतं. अशोकचं घर सर्वात शेवटी होतं आणि घराच्या मागच्या बाजूस संपूर्ण जंगल. ड्रायव्हरला आजचा दिवस राहून दुसऱ्या दिवशी निघून जाण्यास अशोकने सुचवलं, पण दर्शनाच्या भीतीनं त्यानं ते नाकारलं आणि आल्या पावली तो तसाच निघून गेला. घराजवळ आल्यावर दरवाजाचे कुलूप उघडून अशोक आणि श्रेयसने सर्व सामान आत नेऊन ठेवले. दर्शना आत गेल्या गेल्या हॉलमधील भिंतीच्या बाजूला चटई घालून त्यावर बसली आणि पुन्हा हातातील धाग्याकडे एकटक पाहू लागली. काही वेळाने लगेच त्या चटईवर आडवी होत झोपी गेली. तिघेही तिच्यासमोर उभे राहून चालल्या प्रकाराकडे फक्त पाहत होते. ती गाढ झोपली आहे हे पाहिल्यावर तिघांनी आळीपाळीने आपली अंघोळ उरकून घेतली. अंघोळीनंतर अशोकने श्रेयस आणि सुषमाला दर्शनावर लक्ष ठेवण्यास सांगितले आणि स्वतः ताबडतोब गावकर काकांच्या घराच्या दिशेने निघाले. तिथे पोचल्यावर त्यांच्या पदरी पडली ती निराशाच, कारण काका अजून आलेलेच नव्हते. पडलेला चेहरा घेऊन ते आपल्या घराच्या दिशेने जाताना त्यांनी काकांना फोन केला. काकांनी फोन उचलल्यावर त्यांना आपण गावी आल्याचे कळविले आणि सोबत काल दुपारी घडलेला सर्व प्रसंग त्यांच्या कानावर घातला. त्यावर काका म्हणाले, काय काळजी करा नको, मी नातवाकडे तुमच्या तिघांसाठी 3 धागे पाठवून देतोय. तिघांनी पण उजव्या हातात बांधा आणि मी 2 दिवसात परत येतोय. मग काय तो तिचो निकाल लावतोय. असं म्हणून काकांनी फोन ठेवून दिला. घरी आल्यावर अशोकने सुषमा आणि श्रेयसला धाग्यांबद्दल कल्पना दिली आणि एकदा दर्शनाकडे पाहिलं. ती झोपेत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर सतत लोळण्याचा प्रयत्न करत होती. मुळात दर्शना झोपेत कधीच लोळत नसे. अशोक त्याच विचारात असतानाच गावकर काकांचा नातू तिथे धागे घेऊन आला. अशोक यांच्या हातावर ठेवत, हे आजांनी देऊक सांगितलंय नाही, असं म्हणून पटकन निघून गेला. तिघांनीही ते धागे तात्काळ आपल्या हातात बांधले. दुपारी तिघांची जेवणे वगैरे उरकली तरीही दर्शना गाढ झोपेत होती आणि सतत इथून तिथून लोळत होती. कोणालाही तिला उठवण्याची हिंमत होत नव्हती. तिघेही शेजारी बसून कधी एकमेकांच्या तोंडाकडे पाहत तर कधी तिच्याकडे. अशातच दुपार टळून संध्याकाळ झाली. रात्री 9च्या दरम्यान आळोखे पिळोखे देत दर्शना उठली. भिंतीला टेकून एकदा हातातील धाग्याकडे पाहिलं आणि मग घरभर नजर फिरवली. तात्काळ तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले, पण चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. सुषमाने ते पाहताच ताबडतोब तिच्या पुढ्यात जेवणाचं ताट आणून ठेवलं. दर्शना फक्त एकटक त्या ताटाकडे पाहू लागली. दर्शना जेवत नाही पाहिल्यावर सुषमा स्वतःहून तिला भरवण्याचा प्रयत्न करू लागली. अशोक आणि श्रेयस बाजूलाच उभं राहून पाहत होते. दर्शना एक वेळ त्या ताटाकडे पाही आणि मग भरल्या डोळ्यांनी सुषमाकडे पाही, पण एकही घास तोंडात घेऊ पाहत नव्हती. ती जणू काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यातील अश्रू आणि भावनाशून्य चेहरा पाहून असं जाणवत होतं की जणू तिच्या भावनांवर आतून कुणीतरी ताबा मिळवला होता आणि भावना मोकळ्या करण्यास तिच्यावर मज्जाव करत होतं. पोरीच्या डोळ्यातील पाणी पाहून सुषमाच्या भावनांचा बांध फुटला आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. दर्शनाच्या पुढ्यात हात जोडून विनवणी करू लागली, मी तुझ्या पाया पडते, तू जो कोणी आहे सोडून दे माझ्या पोरीला. तिने तुझं काय बिघडवलंय? हवं तर मला धर, पण माझ्या पोरीला सोडून दे. पण दर्शनावर त्याचा काही एक परिणाम होत नव्हता. अशोक आणि श्रेयस कसे बसे सुषमाला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. रात्री सर्व गाढ झोपेत असताना साधारण 2च्या सुमारास अचानक दर्शनाने डोळे उघडले. घरातील अंधार डोळ्यात भरला. नजर इतरत्र फिरवली. देवारातील लुकलुकणाऱ्या बल्बच्या प्रकाशात सर्व झोपलेले दिसले. ती तशीच उठली. मरगळल्यासारखी दरवाजाजवळ चालत गेली आणि दरवाजाची कडी खुलून शांतपणे बाहेर निघून गेली. काही वेळानं सुषमाला जाग येताच तिनं आपल्या बाजूला हात फिरवला आणि ती ताडकन उठून बसली. दर्शना जागेवर नाही हे पाहताच तिने ताबडतोब अशोक आणि श्रेयसला उठवलं. श्रेयसने तात्काळ घरातील दिवे लावले
घरात प्रकाश होताच सर्वांचं लक्ष दरवाजावर गेलं. दरवाजा सताड उघडा होता. अशोक धावतच बाहेर जाणार तेवढ्यात दर्शना जिथे झोपली होती तिथे त्यांच्या पायाला काहीतरी चिकटलं. त्यांनी ताबडतोब ते हातात घेऊन पाहिलं. ती देवाच्या अंगाऱ्याची पुडी होती जी त्यांनी दर्शनाच्या हातात बांधली होती. भयाने त्यांचे डोळे विस्फारले. त्यांच्या लक्षात आलं म्हणजे दिवसभरात ती सतत इथून तिथून लोळण्याचा जो प्रयत्न करत होती तो या पुडीची गाठ सोडण्यासाठी. या विचाराने त्यांच्या मनाचा थरकाप उडाला. ते पळतच बाहेर आले. बाहेर जिथवर नजर जाईल तिथवर फक्त काळोख होता. अशोकच्या डोळ्यात आसवं जमा झाली. आता पोरगी काही सापडत नाही अशी त्यांची खात्री झाली. पण तात्काळ डोळे पुसत सुषमा आणि श्रेयसला घरात राहायला सांगून ते धावतच शंकरच्या घराकडे निघाले. त्याच्या घराजवळ पोहोचताच त्याच्या दरवाजावर जोरजोरात थापा मारत हाका मारू लागले. शंकर, ए शंकर! काही वेळातच शंकरने दरवाजा उघडला. अशोकला अवेळी आलेलं पाहून शंकर भ्रमात पडला. पण अशोकनं सांगितलेली घटना ऐकून शंकरने आजूबाजूच्या 5-6 लोकांना जागं करून दर्शनाला शोधण्यासाठी आपल्या सोबत घेतलं. सर्वांनी जंगलाच्या दिशेनं जाण्याचं ठरवलं. जंगलाकडे जाणारा रस्ता अशोकच्या घराजवळून जात होता. त्यामुळे सर्वजण हातात बॅटरी काठ्या घेऊन अशोकच्या सोबत निघाले. अशोकच्या घराजवळ येताच सर्वांचे पाय अचानक थबकले कारण समोरून दर्शना संमोहित झाल्याप्रमाणे चालत येत होती. त्याच अवस्थेत ती त्यांच्या समोरून चालत जात घरात गेली आणि अंथरुणात जाऊन पडली. सर्वजण अवाक होऊन ते पाहत राहिले. पण अशोकच्या मात्र जीवात जीव आला. काही वेळाने सर्वजण अशोकचा निरोप घेऊन तिथून निघून गेले. घरात येताच अशोकचा चेहरा चिंतातूर दिसू लागला. दर्शना जरी परत आली असली तरी आता तिच्या हातात अंगाऱ्याची पुडी नव्हती आणि पुन्हा ती पुडी तिच्या हातात बांधण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. ते घरात गेले तेव्हा सुषमा आणि श्रेयस घाबरून एका कोपऱ्यात उभे होते. दर्शनाचं घोरणं पुन्हा सुरू झालं होतं. तिघेही रात्रभर एकाच जागी बसून राहिले. दर्शना जेव्हा जेव्हा कुजबदले तेव्हा तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकत असे. कशीबशी ती रात्र तिघांनी जागून काढली. सकाळी दर्शना झोपेत असल्याची खात्री करताच अशोक ताबडतोब सुषमा आणि श्रेयसला घेऊन बाहेर आले आणि बाहेरून दरवाजाला कुलूप लावले. तेव्हा अचानक बाजूच्या खिडकीवर झडप घातल्याप्रमाणे दर्शना आली. तसे अशोक दचकून मागे सरकले. खिडकीच्या गजांवर आपले दोन्ही हात घट्ट आवळत घोगऱ्या आवाजात बोलू लागली. कुठे चाललास मला टाकून? तुला काय वाटलं ते बडवं म्हातारं तुला माझ्यापासून वाचवणार? मला माहित नाही असं वाटतं वय तुला? मला समद माहित आहे. या अमावास्येला तुझ्या पोरीला नेते की नाही बघ, ते बोडकं बी काय नाही करू शकणार. तिघेही तिच्या बोलण्याने प्रचंड घाबरले. त्यांना आपल्या घरी आता कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. दर्शनाची जितकी काळजी अशोकना होती तितकीच सुषमा आणि श्रेयसची होती. ते सरळ सुषमा आणि श्रेयसला घेऊन शंकरच्या घरी गेले. शंकरला सर्व गोष्टींची कल्पना देऊन 2 दिवस तिथे ठेवून घेण्यास सांगितले. शंकरनेही अगदी बिनशर्त त्यांना तिथं ठेवून घेतलं. त्यानंतर अशोकने ताबडतोब गावकर काकांना फोन करून काल रात्रीचा घटनाक्रम सांगितला. त्यावर काहीसा विचार करून काका म्हणाले, ह्या काहीतरी वेगळाच हा. या काम कर, कदाचित आज रात्री पण ता जातला तेव्हा ता रात्री झोपल्यावर दरवाजाचं कुलूप खोलून दरवाजा उघडो ठेव आणि शंकरला सोबत घेऊन तिच्या मागावर जा. रात्रीची ती खय जाता ता बघून ये. जास्त माणसं घेऊन जाऊ नको. ती का चाहूल लागली तर दर्शनाचा काहीतरी बरा वाईट होईल. 2 जण जावा आणि लांबसून बघा ता खय जाता काय करता. मी उद्या सकाळी येतोय, काळजी करा नको. असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. काकांचं बोलणं ऐकून अशोक काहीसे विचारात पडले. तिला कळू न देता तिच्या मागावर जाणं म्हणजे काम जरा जोखमीचं होतं. पण पोरीसाठी वाटेल ते करायला ते तयार होते.
त्यांनी तात्काळ ही गोष्ट सुषमा, श्रेयश आणि शंकरच्या कानावर घातली. शंकर त्यांचा जीवाभावाचा दोस्त असल्यामुळे तो रात्री त्यांच्यासोबत येण्यास तयार झाला. रात्रीची जेवणं झाल्यावर साधारण 11:30च्या सुमारास शंकर आणि अशोक दोघेही त्यांच्या घराजवळ गेले. अशोक यांनी हळूच खिडकीतून आत डोकावून पाहिलं. त्यावेळी देवाराच्या मंद लाल प्रकाशात दर्शना आपले दोन्ही पाय मोकळे सोडून त्यावर आपले दोन्ही हात हळूहळू घासत असताना त्यांना दिसली. भीतीनं 2 पावले अशोक मागे सरकले. तासभर वाट पाहिल्यावर अशोकने पुन्हा खिडकीतून डोकावून पाहिलं. त्यावेळी दर्शना झोपल्याचे त्यांना दिसले. त्यांनी हळूवार दरवाजाचे कुलूप उघडले आणि घरापासून काही अंतरावर जाऊन दोघेही दर्शना बाहेर येण्याची वाट पाहू लागले. रात्री 2च्या सुमारास दरवाजा सावकाश उघडला. दर्शना संमोहित झाल्याप्रमाणे घराबाहेर पडत जंगलाच्या दिशेने चालत निघाली. शंकर आणि अशोकही दबक्या पावलांनी तिला कळू न देता तिच्या मागे मागे चालू लागले. चंद्र अमावास्येच्या वाटेवर होता. आभाळात चांदण्या लुकलुकत होत्या. रात्र गडद होती. जंगलातील झाडांचे आकार अंधारात गुडूप झाले होते. रातकिड्यांची किरकिर शिगेला पोहोचली होती. त्या अंधाऱ्या रात्री अस्पष्ट दिसणाऱ्या तिच्या आकृतीचा अंदाज घेत दोघेही सावध गतीने चालत होते आणि एकाएकी ती दिसेनाशी झाली. त्यांची पावले जागेवरच खिळली. थरथर कापत त्यांची नजर आजूबाजूला फिरू लागली. शंकरने बॅटरी चालू करून एकदा समोरच्या अंधारात फिरवली, पण त्या प्रकाशात गर्द झाडीखेरीज त्यांना काहीच दिसले नाही. तितक्यात त्यांना दुरून कुठून तरी खिदळण्याचा आवाज ऐकू आला. तसे दोघेही चरकले. सावकाश पावले टाकीत त्या आवाजाचा वेध घेत ते त्या दिशेनं चालू लागले. काही मिनिटातच जंगलाच्या मध्यभागी एका लहानशा मोकळ्या जागेत येऊन ते पोहोचले. चांदण्यांच्या मंद प्रकाशात आजूबाजूचे आकार दिसू लागले. डावीकडे सुकलेली नदी आणि किनाऱ्यालगत वाढलेली दाट झाडी. ते उभे असलेल्या जागेवर ठिकठिकाणी काळे खडक जमिनीतून बाहेर आले होते. खडकाच्या आजूबाजूने गवत माजले होते. तो खिदळण्याचा आवाज तिथे स्पष्ट ऐकू येत होता, पण नेमका कुठून ते कळत नव्हतं. अचानक दोघांची नजर समोरच्या विशाल आंब्याच्या झाडावर गेली. ते झाड अक्षरशः गदागदा हलत होते. मुळात आजूबाजूचे वातावरण अगदी शांत होते. वाऱ्याचे चिन्ह देखील नव्हते. त्या दोघांचीही खात्री पडली की दर्शना तिथेच कुठेतरी असावी. समोरचे जंगल दाट होते. ते हळूहळू श्वास रोखून त्या दिशेनं चालू लागले. काही अंतरावर पोहोचल्यावर जवळच्या एका झाडाचा आधार घेत तिथे उभे राहून समोरचा प्रकार पाहू लागले. ते आंब्याचे झाड नदीच्या अगदी कडेवर होते आणि त्याच्या फांद्या नदीपात्राकडे झुकलेल्या होत्या. त्यांना जाणवलं की त्यातील एक फांदी गदागदा हलते. म्हणून त्यांनी डोळे बारीक करून त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आणि विजेचा धक्का बसावा तशी एक लहर त्यांच्या पायापासून डोक्यापर्यंत शहारत गेली. छाती वेगाने धडधडू लागली. हातापायांना मुंग्या आल्यासारखे झाले. दर्शना झाडाच्या फांदीवर दोन्ही पाय अडकवून उलटी लटकत जोर जोरात झोके घेत होती. जमिनीच्या दिशेनं सोडलेले तिचे मोकळे केस आणि दोन्ही हात उंचावत मोठमोठ्यानं खिदळत होती. वातावरणात कमालीची गंभीरता आली होती. तिचा आवाज जंगलातील शांतता भंग करत होता. ते दृश्य पाहून दोघांचीही पाचावर धारण बसली. दोघांच्याही कपाळावरून घाम निथळू लागला. अचानक शंकर भीतीनं 2 पावले मागे सरकला आणि एका सुकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटलीवर त्याचा पाय पडला. तो कर्र आवाज तिच्यापर्यंत पोहोचण्यास पुरेसा झाला. तिचं खिदळणं एकाएकी शांत झालं. झाडाचे हलणे थांबले. अशोकने उभ्या असलेल्या झाडामागून हळूच दर्शनाच्या दिशेनं पाहिलं. उलटी लटकलेली दर्शना आवाजाच्या दिशेनं रोखून पाहत होती. इथे शंकर काहीतरी बोलणार इतक्यात अशोकने त्याच्या तोंडावर हात ठेवत त्याला खाली बसवलं. तेव्हा दर्शना तिच्या घोगऱ्या आवाजात बोलू लागली. कोण आहे तिकडं? तावडीत गावलात तर कुत्र्याची मौत मराल.
असं म्हणून ती पुन्हा मोठमोठ्याने खिदळत जोरजोरात झोके घेऊ लागली. इथे दोघांनीही सुटकेचा निश्वास टाकला. काही वेळ गेल्यावर दर्शना झाडावरून खाली उतरली आणि पुन्हा घराच्या दिशेने चालू लागली. मगाशी ज्या ठिकाणाहून आवाज आला होता त्या ठिकाणी पोहोचल्यावर तिनं एक जळजळीत कटाक्ष टाकला, पण तिथे कोणीही नव्हतं. अशोक आणि शंकर केव्हाच ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन उभे होते आणि दुरूनच तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. दर्शना कुत्सित हसत तिथून निघाली आणि सरळ घरी जाऊन अंथरुणात पडली. मागोमाग आलेल्या अशोक आणि शंकरने तिला खिडकीतून पाहत झोपलेल्याची खात्री करून घेतली व लगेचच दरवाजाला कुलूप लावून शंकरच्या घराच्या दिशेने निघाले. घरी गेल्यावर त्यांनी पाहिलं की श्रेयस, सुषमा आणि शंकरची बायको त्यांची वाट पाहत बसलेत. दोघेही घरात शिरताच सुषमाने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली, पण कोणाला काहीही न सांगण्याचे अशोक आणि शंकरने ठरवले आणि सर्वांना झोपण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या दरम्यान सर्वजण शंकरच्या आतल्या खोलीत चहा घेत बसले होते. इतक्यात दारावर थाप पडली. ते पाहण्यासाठी शंकर लगबगीनं बाहेर आला. दारात गावकर काका उभे होते. त्यांना पाहताच शंकरने अशोकच्या नावे आरोळी ठोकली. तसे आतल्या खोलीतून सर्वच जण बाहेर आले. अशोक आणि सुषमाने धावतच जाऊन काकांच्या पायांना स्पर्श केला. उंच शिडशिडीत बांधा, सावळा रंग, चेहऱ्यावर एक प्रकारचा राकटपणा, डोळ्यात गंभीरता, पांढऱ्या पिळदार मिशा, बऱ्यापैकी टक्कल असलेले पण तरीही उरलेले केस शिस्तीत एका बाजूला वळवलेले, अंगात काहीसं मळकट पांढरं शर्ट आणि खाली धोतर, पायात जुन्या चामडी चपला आणि तोंडातल्या तोंडात उरल्या सुरल्या दातांनी सुपारी चघळत गावकर काका एका हातात पितळेचा तांब्या पकडून उभे होते. 65 पार करूनसुद्धा चेहऱ्यावरील तेज तसूभरही कमी झालेलं नव्हतं. श्रेयस त्यांच्या व्यक्तिमत्वानं भारावून गेला. काका अशोक आणि शंकरकडे पाहत म्हणाले, चला माझ्या वांगडा, आणि अशोका तुझ्या घराची चावी घे. तसे दोघेही दारातल्या चपला घालून गावकर काकांच्या मागोमाग निघाले. गावकर काका अशोकच्या घराबाहेरील खळ्यात येऊन थांबले. तसे मागे वळून दोघांना पाहत म्हणाले, आता मी काय सांगतय ता नीट ऐका. आपणाक तिका मंदिरात घेऊन जाऊचा. ह्या देवाचो अंगारो घातलेला पानिया. हातातला तांब्या दाखवत ते म्हणाले. ह्या पाणी तिच्या अंगावर पडल्यावर अंग भाजल्यासारखा ता थैथै नाचू लागात. तेव्हा तुम्ही दोघांनी ताबडतोब जाऊन तेका धरा. मग यो देवाचो धागो मी तिच्या हातात बांधतोय. मग ता शांत होईत. असं म्हणून काकांनी अशोक यांना दरवाजाचे टाळे उघडण्यास सांगितले. अशोकने टाळे खोलून दरवाजा उघडला आणि हळूच आत डोकावून पाहिलं, पण दर्शना आत कुठेच दिसेना. तेवढ्यात भांडे जमिनीवर पडल्याच्या आवाजाने अशोक दचकले आणि मागे सरकले. तसे काका धावतच आत शिरले. मागोमाग दोघेही गेले. तिघेही जेव्हा किचनजवळ गेले तेव्हा त्यांनी पाहिलं, साखरेचा डबा खाली पडला होता. फळे अर्धवट खाऊन टाकली होती. भाज्यांची पाने इतरत्र पसरलेली होती. किचनमधील लहान सहान वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्या होत्या. दर्शना जमिनीवर पाय पसरवून मेथीची जुडी आपल्या दातांनी टराटरा चावत होती. काकांना पाहताच दात विचकत म्हणाली, आलास वैर म्हाताऱ्या.